नमस्कार मित्रांनो. आज आपण शिकणार आहोत विभक्ती कशी ओळखावी अगदी सोप्या पद्धतीने. लक्षपूर्वक ऐका आणि प्रत्येक उदाहरण समजून घ्या. पहिली, प्रथमा विभक्ती. ज्या शब्दाला कोणताही प्रत्यय नसतो तो कर्ता म्हणजे प्रथमा. उदाहरण, राम आंबा खातो. इथे रामला कोणताही प्रत्यय नाही म्हणून ही प्रथमा विभक्ती. दुसरी, द्वितीया विभक्ती. प्रत्यय स, ला, ते, ना, पण लक्षात ठेवा हा प्रत्यय कर्माला लागतो. उदाहरण, रामाने रावणाला मारले. रावणाला हे कर्म आहे म्हणून ही द्वितीया विभक्ती. तिसरी, तृतीया विभक्ती. प्रत्यय ने, ए, शी, अर्थ साधन. उदाहरण, आई चाकूने भाजी कापते. चाकूने म्हणजे साधन म्हणून तृतीया विभक्ती. चौथी, चतुर्थी विभक्ती. प्रत्यय स, ला, ते, ना, पण इथे अर्थ आहे देणे किंवा दान. उदाहरण, मी गुरुजींना दक्षिणा दिली. देण्याची क्रिया गुरुजींसाठी आहे म्हणून चतुर्थी विभक्ती. पाचवी, पंचमी विभक्ती. प्रत्यय ऊन, हून, अर्थ कोठून किंवा दूर जाणे. उदाहरण, मी शाळेतून घरी आलो. शाळेतून म्हणजे कोठून म्हणून पंचमी विभक्ती. सहावी, षष्ठी विभक्ती. प्रत्यय सा, ची, चे अर्थ संबंध किंवा मालकी. उदाहरण, हा पवनचा पेन आहे. पवनचा म्हणजे संबंध म्हणून षष्ठी विभक्ती. सातवी, सप्तमी विभक्ती. प्रत्यय त, ई, आ, अर्थ ठिकाण किंवा वेळ. उदाहरण, सचिन मैदानात खेळतो. मैदानात म्हणजे ठिकाण म्हणून सप्तमी विभक्ती. आठवी, संबोधन. हाक मारण्यासाठी वापर. उदाहरण, मुलांनो शांत बसा. इथे हाक मारली आहे म्हणून संबोधन. शेवटी एक ट्रिक लक्षात ठेवा. प्रत्यय पहा आणि शब्दवाक्यात काय काम करतो ते ओळखा. विभक्ती लगेच कळते. फॉलो करा ज्ञानमित्र.